मंत्री महोदय योगेश दादा कदम यांना विनंती आहे की त्यांनी ध्वजस्तंभाच्या कोणतीनेचं अनावरण करून लोकार्पण कार्यक्रम करावा। त्यांच्यासोबत उपस्थित असलेले पद्मश्री दादाई दाते आणि इतर मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी जा ना जा जा उपस्थित मान्यवरांचं तहसील कार्यालयाच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। या कार्यक्रमासाठी उपस्थित पत्रकार बंधू की ज्यांनी खूप फॉलोअप घेतला आणि हे व्हायलाच पाहिजे नंतर हा ठाम त्यांचा अट्टास होता, म्हणून आजचा हा दिवस आपण बघत आहोत। म्हणजे आपण उद्घाटन करणार होतो पण काही कारणाने थोडं लांबत होतं, पण आज आपण हे उद्घाटन दादांच्या हस्ते केलेलं आहे। खरं आपण जेव्हा आता हा झेंडा बघतो तेव्हा आपले मान अभिमानाने वर उंचावतो। आज आपला हा झेंडा काय म्हणून निदर्शनास आपल्याला दाखवतो, तर आपल्याला माहिती की आजचा 26 जानेवारीचा दिवस प्रजासत्ताक दिन
पण ही समानता, हे स्वातंत्र्य आपल्याला या फडकणाऱ्या ध्वजातून दिसत आहे. हे त्याचं प्रतिबिंब आहे की आमच्या भारतामध्ये सर्व नागरिक हे समान आहेत व ते कोणत्याही वंशाचे, धर्माचे, जातीचे, पक्षाचे असो, आम्ही सर्व एक आहोत ही भावना या फडकतून त्यामुळे या फडकणाऱ्या ध्वजाला सलाम करते आणि आजच्या या कार्यक्रमाला फार वेळ न घालवता मी माननीय आमदार रवींद्र कदम सर्व दापोलीकरांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आज हा प्रजासत्ताक दिन आपला दापोलीकरांसाठी नक्कीच एक खास बाब म्हणून म्हटलं तरी हरकत नाही. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय उदयजी सामंत यांच्या पुढाकाराने, त्यांच्या संकल्पनेतून रत्नागिरी जिल्ह्यामधील सगळ्या तालुक्यांमध्ये 75 फुटी हा ध्वजस्तंभ त्यांनी उभारण्याचा संकल्प सोडला आणि खरं तर गेले 1 वर्ष आपण या उद्घाटनाच्या प्रतीक्षेमध्ये होतो, परंतु काही योग जुळून येत नव्हता. मागील वर्षी देखील काही कारणास्तव हा कार्यक्रम होऊ शकला नाही. मध्यंतरी लोकसभेच्या, विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे उद्घाटन होऊ शकलं नाही. परंतु मला वाटतं योगा असा जुळूनच यायचा होता की ते माझ्या हस्ते मंत्री म्हणूनच ते उद्घाटन व्हायचं होतं की काय. परंतु आज प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना नक्की दापोलीकरांसाठी अजून एक बाब ही महत्वाची आहे की आपल्या ह्या दापोली विधानसभा मतदारसंघाला जवळपास 50 वर्षाच्या नंतर मंत्रिपद लाभलेलं आहे आणि आज हे मंत्रिपद म्हटल्यानंतर जबाबदारी तर आहेच, परंतु ज्या संविधानामुळे आज आपण हे मंत्रिपद आपल्या मतदारसंघामध्ये येऊ शकले, आज त्या प्रजासत्ताक दिनाचा आज आपण तो प्रजासत्ताक दिन आपण आज सर्व साजरा करणार आहोत. कधी कधी 26 जानेवारी आपण हा शब्द जास्त वापरतो आणि आपण शुभेच्छा देत असताना 26 जानेवारीच्या आपण शुभेच्छा देतो, परंतु मला वाटतं हा प्रजासत्ताक दिन आहे आपल्या संबंध जगामध्ये सर्वात मोठा प्रजासत्ताक दिन कुठे साजरा होत असेल तर आपल्या ह्या भारत देशामध्ये आहे. संबंध जगामध्ये सर्वात मोठी डेमोक्रेटिक कुठला देश असेल तर तो आपला भारत देश आहे आणि आपण त्या भारत देशाचे आपण नागरिक आहोत. आणि आज ज्या दिशेने आपला भारत देश वाटचाल करतोय, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आज भारत देश हळूहळू जगामधील 3 नंबरची सर्वात मोठी एक संस्था म्हणून किंवा एक देश म्हणून पुढे येतोय. मला वाटतं आपला सर्वांचा अभिमान नक्कीच बाळगला पाहिजे. आज हा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना माझ्या मनामध्ये भावना एकच आहे की आज जे मंत्रिपद आपल्या दापोली मतदारसंघाला मिळालेलं आहे, या मंत्रिपदाच्या मार्फत माझ्या दापोली मतदारसंघाचा विकास करायचा, आपल्या कोकणाचा विकास करायचा. ज्या काही बाबींमध्ये आपण कोकण नेहमी मागे राहिलो होतो, या कोकण प्रदेशाला न्याय मिळवून द्यायचा, ही भावना माझ्या मनामध्ये आहे. नक्कीच ही बाळगत असताना आज हा प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना आपल्या सर्वांना देखील आश्वासित करतोय की आपल्या सर्वांना दापोलीकरांना अभिमान वाटेल असं काम माझ्याकडनं या मंत्रिपदाचा न्याय देत असताना होईल, हा शब्द आपला सोडून देतो. अनेक योजना आहेत. मगाशी आम्ही चर्चा करत असताना देखील एका विशेष योजनेचा इथे उल्लेख करायला हवा आहे. ते म्हणजे आपल्या सर्वांना कल्पना आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी आणि आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्या पुढाकाराने प्रत्येक शेतकऱ्याला फार्मर्स आयडी म्हणजे एक ओळखपत्र तिथे दिलं जाणार आहे. खरं तर ही योजना काही दिवसांपासून चालू आहे, परंतु आपल्या तालुक्यामधील, आपल्या जिल्ह्यामधील किंवा कोकणामधील, आपले त्या तळ कोकणामधील काही जिल्ह्यांमध्ये ह्याची तशी अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. माझी सर्व शेतकरी बांधवांना माझी विनंती असेल की हे या फार्मर्स आयडीच्या माध्यमातून आपण आपलं तिथं रजिस्ट्रेशन करून घ्या. या फार्मर आयडीमुळे
त्या एका शेतकऱ्याच्या नावावरती असलेले सगळे सातबारा, सगळे नकाशे, शेतीविषयक असलेल्या सगळ्या योजना, त्या योजनांचा लाभ तो शेतकरी घेतोय की नाही, त्याला तो लाभ मिळतोय की नाही, तो वेळेत आलाय की नाही, सगळी माहिती त्या एका कार्डावरती मिळणार आहे. त्यामुळे अतिशय सुलभता ह्या पुढच्या भागामध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये तिथे येणार आहे. आणि त्यासाठी आपण त्या योजनेच्या बाबतीमध्ये सर्व शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. आणि माझ्या सर्व इथल्या अधिकाऱ्यांना माझ्या सूचना असतील, ज्या अधिकाऱ्यांवरती, ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवरती ही जबाबदारी दिलेली आहे, ही जबाबदारी त्यांनी तंतोतंती पाळून ती करायची आहे. त्याच्यात कुठेही तक्रार येता कामा नये याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. कारण अतिशय महत्त्वाची योजना या भारत देशामधील सर्व शेतकऱ्यांसाठी आपल्या सरकारने आणली आहे. ती योजना यशस्वी करायचं काम आपण सर्वांनी करायचं आहे. एवढी सूचना आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतोय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री उदय साहेबांचे देखील मी आभार मानेन की त्यांच्या पुढाकाराने हा तिरंगा आपल्याला इतका डौलाने फडकताना पाहायला मिळतोय. नक्कीच एक अभिमानाची भावना आपल्या सर्वांच्या मनामध्ये निर्माण करण्याचं काम त्यांनी केलंय. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. तहसीलच्या आवारात हा दौजोबाला त्यामुळे तहसील कार्यालयाची आमची ही अभिमान आम्हाला आहे. त्याचे आम्ही आभार मानतो. ते सर्व उपस्थित मान्य पद्मश्री दादा यदाते साहेब, मान्य ममता मोरे नगराध्यक्ष नगरपंचायत दापोली, सर्व राजकीय पदाधिकारी, सर्व शासकीय अधिकारी, सर्व पत्रकार बंधू आणि सर्व मुले, सर्व मुलांची फोटो